केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत आज भाजपाचं पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठीचं संकल्पपत्र जाहीर झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2030 पर्यंतची पुण्यासाठीची भांडवल गुंतवणूक योजना तयार असून या अंतर्गत पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 44,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं या संकल्पपत्रात म्हटलंय। तसंच विकसित पुणे हे लक्ष ठेवत पुणे ग्रोथ हबची निर्मिती, राज्याच्या अर्थव्यवस्थेतील पुण्याचा हिस्सा चौपट वाढवून 270 अब्ज डॉलर्सवर नेणार, आर्थिक दुर्बल घटकातल्या कुटुंबांना मालमत्ता कर माफ, वारसा स्थळांभोवती असणाऱ्या बांधकामांचा प्रश्न मार्गी लावणार इत्यादी आश्वासनं या संकल्पपत्रामध्ये देण्यात आली आहेत, असं मोहोळ यांनी यावेळी बोलताना सांगितलं। ट्रिपल इंजिनच्या सरकारनं प्रत्येक निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही पुणेकरांना जो जाहीरनामा सादर केला, जो वचननामा सादर केला, तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि बहुतांशी आम्ही बऱ्यापैकी या प्रयत्नांना आमच्या यश आलं। महानगरपालिका म्हणून सत्ताधारी म्हणून काम करताना राज्य शासन म्हणून देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि केंद्र सरकार म्हणून मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार या मागच्या काळामध्ये पुण्यासाठी खूप काही काम आम्हाला करता आलं। पुढच्या काळामध्ये सुद्धा माननीय मोदीजी असतील, देवेंद्रजी यांची दोन्ही सरकार असतील आणि महानगरपालिकेमध्ये पुणेकर आमच्यावरती पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करतील